समुद्रात ही मूर्ती आहे। आता खोल समुद्रात लालबागच्या राजाच्या मूर्तीला कशा प्रकारे नेलं जाणार, पूर्वी जसा तराफा वापरला जायचा त्याच तराफ्याचा वापर केला जाणार आहे का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। नंतर कोणता जो मोटराईज तराफा त्या ठिकाणी यावर्षी बनवण्यात आलेला होता तो मोटराईज तराफा बाजूला नेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता विसर्जनासंदर्भात लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास आता लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतरच इतर मूर्तींचं विसर्जन त्या ठिकाणी होणार होतं। मात्र आता इतर मूर्ती ज्या आहेत, ज्या उंच मोठ्या अशा मूर्ती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी म्हणून प्रतीक्षेत होत्या, त्या मूर्तींचं सध्या विसर्जन आता केलं जात आहे। तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जना वेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। तराफ्यावर विराजमान चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाला करण्यात आलेलं आहे खोल समुद्रात। या ठिकाणी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मूर्तीला नेलं जाईल आणि त्या ठिकाणी त्याचं विसर्जन केलं जाईल। यंत्रणा पूर्णपणे सज्ज असते। म्हणजे बाहेर जसं आपण पाहतो की लाखोंच्या संख्येनं भक्तगण गिरगाव चौपाटीवर किंवा मुंबईत असणार आहेत, त्या दृष्टीने जशी पोलीस यंत्रणा सज्ज असते, सुरक्षा व्यवस्था सज्ज असते, कडेकोट असा बंदोबस्त असतो, तसंच समुद्रात विसर्जनावेळी सुद्धा तटरक्षक दल असेल किंवा इतरही यंत्रणा ज्या असतात त्या सज्ज ठेवण्यात आलेल्या असतात। त्या ठिकाणी जीवरक्षक दलाचे जवान सज्ज असतात, बोटी सज्ज ठेवण्यात आलेल्या असतात। उंच गणेश मूर्तींच्या विसर्जनावेळी सुलभता असावी, त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जी काही मदत लागेल ती करता यावी यासाठी म्हणून त्या ठिकाणी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असतात। सोबतच कोळी बांधवांच्या बोटी सुद्धा सज्ज असतात। लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी आपल्याला माहिती आहे हा मान कोळी बांधवांचा असतो, त्यामुळे लालबागच्या राजाला जेव्हा तराफ्यावरून खोल समुद्रात विसर्जनासाठी नेलं जातं तेव्हा त्याच्या सोबतच कोळी बांधवांच्या बोटी सुद्धा त्या ठिकाणी विसर्जनासाठी आत खोलवर समुद्रात जात असतात। ही सध्या आपण जी दृश्य पाहतोय, दोन दृश्य, एकीकडे लालबागच्या राजाची ही भव्य अशी मूर्ती समुद्रात त्या ठिकाणी आहे, दुसरीकडे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन सध्या केलं जात आहे। त्यासाठी खोल समुद्रात या बाप्पाच्या मूर्तीला नेलं जात आहे। यंत्रणा पूर्णपणे या ठिकाणी सज्ज आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पुढच्या काही क्षणांमध्ये विसर्जन होईल। अर्थात बाप्पाला निरोप देताना किंवा बाप्पाच्या विसर्जनावेळी सगळ्याच भक्तगणांचा कंठ दाटून आलेला असतो, डोळ्यात अश्रू असतात, जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप दिला जात असतो। सोबतच हा एक विश्वास असतो आणि साकडं सुद्धा बाप्पाला घातलं जात असतं की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, म्हणजे आम्हाला लवकर तुमची सेवा करता येईल। तर लालबागच्या राजाची ही मूर्ती आपण पाहतोय, समुद्रात ही मूर्ती सध्या आहे। त्या ठिकाणी मंडळाचे काही पदाधिकारी, काही कोळी बांधव आणि यंत्रणांचे काही जवान या मूर्तीसोबतच त्या ठिकाणी आहेत। तर आता लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं। तुर्तास इतर उंच गणेश मूर्ती ज्या आहेत त्या विसर्जनासाठी म्हणून खोल समुद्रात नेल्या जात आहेत। तर लालबागच्या राजाचं विसर्जनासाठी आता नेमका काय निर्णय घेतला जातोय, कारण खोल समुद्रात या उंच मूर्तीला न्यावं लागेल विसर्जनासाठी। त्यामुळे मग त्यासाठी मागच्या वर्षीपर्यंत जो तराफा वापरला जात होता तोच तराफा वापरला जाणार आहे का, किंवा नेमकं काय केलं जाईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं। कारण मोठ्या प्रयत्नांनंतर सुद्धा लालबागच्या राजाची ही मूर्ती जी आहे ती अत्याधुनिक मोटराईज अशा तराफ्यावर विराजमान करणं शक्य झालं नाही, मोठ्या अडचणी आल्या। कारण पहिल्यांदाच मोटराईज तराफा वापरला जात होता, त्यामुळे त्याचा वापर करणं, त्यावर मूर्ती विराजमान करणं हे सगळं अगदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा जितकं नवीन आणि पहिल्यांदाच होतं तितकंच ते यंत्रणांसाठी सुद्धा ही पहिलीच वेळ होती। त्यामुळे त्या थोड्याशा अडचणी आल्या आणि त्यामुळेच मोटराईज तराफ्यावर लालबागच्या राजाच्या मूर्तीला विराजमान करणं शक्य झालं नाही। आता लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास इतर गणेश मूर्ती ज्या आहेत त्या विसर्जनासाठी म्हणून खोल समुद्रात नेल्या जात आहेत। एक मूर्ती जी आहे ती तराफ्यावर विराजमान केली जाते आणि त्यानंतर तटरक्षक दलाच्या जवानांची बोट असेल, इतर ज्या यंत्रणा असतील त्यांच्या बोटी आणि मंडळाच्या काही अगदी निवडक पदाधिकारी यांच्यासह हा तराफा खोल समुद्रात जातो आणि त्या ठिकाणी या उंच अशा मूर्तींचं विसर्जन केलं जातं। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जनाचं सध्या त्या ठिकाणी आपण लगबग पाहतोय। दोन दृश्य, एकीकडे चिंचपोकळीच्या
चिंतामणीच्या विसर्जनासाठीची ही लगबग दुसरीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जनाबाबत नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं. तर लाखोंच्या संख्येनं लोटलेला हा जनसागर ही दृश्य काही वेळापूर्वीची, जेव्हा मोठे प्रयत्न केले जात होते लालबागच्या राजाच्या मूर्तीला तराफ्यावर विराजमान करण्याचे. सगळ्या यंत्रणांनी प्रयत्न केलेले होते. मंडळाचे पदाधिकारी सुद्धा अगदी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र त्यात थोड्याशा अडचणी आल्या आणि लाटांच्या त्या ठिकाणी लाटांचा जो वेग होता त्याच्यामुळे असेल किंवा इतर काही त्या ठिकाणच्या परिस्थितीमुळे असेल, मोठ्या प्रयत्नांनंतर सुद्धा लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावर विराजमान करणं शक्य झालं नाही. त्यामुळे आता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. या ठिकाणी कोळी बांधवांच्या बोटी सज्ज आहेत. तुर्तास इतर गणेश मूर्ती ज्या आहेत त्या तराफ्यावरून खोल समुद्रात विसर्जनासाठी नेल्या जात आहेत. उंच गणेश मूर्तींचं खोल समुद्रात विसर्जन करावं लागतं. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली असते, तराफे सज्ज ठेवण्यात आलेले असतात. त्यामुळे जसजशा या इतर मूर्ती ज्या प्रतीक्षेत होत्या लालबागच्या राजाचं विसर्जन केव्हा होणार याच्या, आणि त्यानंतरच या मूर्ती खोल समुद्रात विसर्जनासाठी नेल्या जातात, तर त्या इतर गणेश मूर्तींचं आता सध्या गिरगाव चौपाटीवर विसर्जन आता सुरुवात झालेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. काही तटरक्षक दलाचे जवान असतील, कोळी बांधव असतील आणि मंडळाचे काही पदाधिकारी असतील, हे सध्या लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबतच त्या ठिकाणी आहेत. त्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भातला काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. काही क्षणापूर्वीच त्या ठिकाणी चिंचपोकळीच्या चिंतामणीला सुद्धा खोल समुद्रात विसर्जनासाठी तराफ्यावरून ती मूर्ती नेण्यात आली होती. तर काल साधारणतः 12च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून बाहेर आलेला होता. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती. ही दृश्य आपण पाहतोय. चिंचपोकळीच्या चिंतामणीची तराफ्यावर हा चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती विराजमान त्या ठिकाणी करण्यात आली. हा तराफा आता खोल समुद्रात नेला जाईल आणि मगच बाप्पाला जड अंतःकरणानं निरोप दिला जाईल. दोन दृश्य मुंबईतले महत्त्वाचे अशी ही दोन गणेश मंडळ. लालबागचा राजा ज्याचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी या 10 दिवसाच्या काळात मंडपात सुद्धा लाखो भाविक दाखल होत असतात, मनोभावे बाप्पाचं दर्शन घेत असतात, लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत असतात. तर दुसरीकडे ज्यांना मंडपात शक्य होत नाही येणं किंवा विसर्जन मार्गांवर सुद्धा उपस्थित राहणं शक्य होत नाही, असे सगळे भाविक जे आहेत ते गिरगाव चौपाटीवर मात्र आवर्जून हजर असतात. तर ही दोन दृश्य लालबागच्या राजाची. सध्या लालबागच्या राजाची ही मूर्ती समुद्रातच आहे. खोल समुद्रात आता या मूर्तीला कसं नेलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं. दुसरीकडे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जनासाठी तराफ्यावरून ही मूर्ती खोल समुद्रात नेली जाते. तर आता लालबागच्या राजाच्या मूर्तीला खोल समुद्रात नेलं जाणार आहे आणि तिथेच त्याला कोळी बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती लालबागच्या राजाच्या या संपूर्ण तराफ्यावरती चढलेली नव्हती. गेल्या 1-2 तासांपासून मूर्ती जी आहे ती तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता, परंतु ते प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी ठरल्यानंतर आता मात्र लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती सध्या कोळी बांधवांकडनं या ठिकाणी खोल समुद्रात घेऊन जाण्याकरता हे कोळी बांधव या ठिकाणी निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कप परेडमधल्या मच्छीमार नगरमधील जे कोळी बांधव आहेत ते प्रामुख्याने या लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेस नेहमीप्रमाणे उपस्थित असतात. आपण पाहिलं तर जयेश भोईर असतील, गौरव पाटील असतील, हे या संपूर्ण संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबतच या संघटनेमधील अनेक कोळी बांधव जे आहेत ते या संपूर्ण लालबागच्या राजाच्या विसर्जनाकरता या गिरगाव चौपाटीवरती दरवर्षी येत असतात आणि त्यांच्याकडनंच ही संपूर्ण लालबागच्या राजाची विसर्जन जे आहे ते या कोळी बांधवांकडनं होत असतं. आता देखील याच कोळी बांधवांकडनं लालबागच्या राजाला या संपूर्ण समुद्रात नेण्याकरताचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या गिरगाव चौपाटीच्या समुद्रामध्ये
सध्या या ठिकाणी अडकलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती पुन्हा एकदा चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो लालबागचा राजा या मंडळाकडनं होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु गेल्या 1 ते 2 तासांपासून ही संपूर्ण लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु ती मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढलेली गेलेली नाही। ते सगळे प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी झालेले असल्याचं पाहायला मिळतंय। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं यंदा पहिल्याच वर्षी जे आहे ते स्वयंचलित तराफा जो आहे तो तयार करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या तराफ्याला खोल समुद्रात जाण्याकरता कोणत्याच बोटीची गरज नसणार आहे आणि हा संपूर्ण तराफा जो आहे तो गुजरातमधनं तयार करण्यात आलेला होता आणि हा संपूर्ण तराफा जो आहे तो तराफ्याचा वापर करण्याचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे पहिलंच वर्ष होतं। परंतु या पहिल्याच वर्षी लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या संपूर्ण तराफ्यावरती चढलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लालबागचा राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्याकरता अनेक प्रयत्न जे आहेत ते गेल्या 1 ते 2 तासांपासून या गिरगाव चौपाटीवरती झालेले असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु लालबागच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की ही संपूर्ण लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती कोळी बांधवांकडनं या समुद्रात आणण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता कोळी बांधव जे आहेत ते लालबागच्या राजाची मूर्ती घेऊन आता या गिरगाव चौपाटीच्या खोल समुद्रात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण ही आत्ताची गिरगाव चौपाटीवरची ही लाईव्ह दृश्य पाहू शकतो। TV9 मराठी सध्या आपण पाहू शकतो की हायटाईड कमी झाल्यावरती ही संपूर्ण मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्यात येईल असं लालबागच्या राजा मंडळाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हायटाईड ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवून त्यानंतर खोल समुद्रात जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते लालबागच्या राजा मंडळाकडनं करण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आत्ताची TV9 मराठीची ही आपण सगळी दृश्य पाहू शकतो की या संपूर्ण लालबागचा राजा लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती सध्या समुद्रात आणली गेलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ओहोटी येण्याची वाट जी आहे ती बघितल्यानंतरच लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती पुन्हा एकदा चढवली जाईल आणि त्यानंतर विसर्जन जे आहे ते करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळेल। परंतु आपण गिरगाव चौपाटीवरची संपूर्ण दृश्य पाहू शकतो की गिरगाव चौपाटीवरती हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जे आहेत ते आपल्या बाप्पाला निरोप देण्याकरता या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने गणेश भक्त आपल्या बाप्पाला भावनीय श्रद्धेने निरोप देण्याकरता गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले आहेत। गेले 10 दिवस आपल्या बाप्पाची लाडाने पूजा करत संपूर्ण गोडधोड खाऊ घालत हा संपूर्ण गणेशोत्सवाचा सण जो आहे तो गणेश भक्तांकडनं साजरा करण्यात आला आणि त्यानंतर आता 11व्या दिवशी संपूर्ण बाप्पाला भावनीय श्रद्धेने निरोप देताना हे सगळे गणेश भक्त जे आहेत ते भावनिक झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिथे आपली नजर जाईल तिथे संपूर्ण गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। चिंचपोकळीचा चिंतामणी देखील थोड्या वेळापूर्वी विसर्जनासाठी निघालेला होता आणि चिंचपोकळीच्या बाप्पाचं जे आहे ते विसर्जन देखील झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु आता लालबागचा राजा जो आहे